मागील भागामध्ये आपण एकसामायिक समीकरणे व वर्ग समीकरणे या पाठातील 1 व 2 मार्कची महत्त्वपूर्ण गणितं बघितली। आता ह्या भागामध्ये अंकगणिती स्टडी आणि अर्थनियोजन या 2 पाठांवरील 1 व 2 मार्कची महत्त्वाची गणिते आपण पाहणार आहोत। गणित क्रमांक 1, जर पहिले पद ऋण 2 आणि साधारण फरक 2 असेल तर त्या अंकगणित श्रेणीचे दुसरे आणि तिसरे पद लिहा। इथे T1 बरोबर ऋण 2 आणि D बरोबर 2। T2 काढताना T1 प्लस D म्हणजेच -2 अधिक 2 बरोबर 0। T3 काढताना T2 ची जी किंमत आली आहे म्हणजे 0 अधिक डिस्टन्स 2 बरोबर 2। 2 नंबरचं गणित 127, 135, 143, 151 या अंकगणित श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक लिहा। आता पहिले पद हे 1 नंबरला दिलेले असते म्हणून T1 बरोबर 127, T2 बरोबर 135, T3 बरोबर 143 आणि T4 बरोबर 151। डिस्टन्स काढताना T2 मधून T1 वजा करायचं म्हणजे 135 मधून 127 वजा केले तर 8 आले म्हणून पहिले पद 127 आणि साधारण फरक हा 8 आलाय। गणित क्रमांक 3 0.3, 0.33, 0.333 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते शोधा। इथे T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33, T3 बरोबर 0.333। आता या ठिकाणी D काढताना T2 मधून T1 वजा करायचं म्हणजेच D बरोबर 0.33 वजा 0.3 बरोबर 0.03। परत D बरोबर T2 मधून T1 वजा करताना पुन्हा D बरोबर T3 वजा T2 म्हणजेच D बरोबर 0.333 वजा 0.33 बरोबर 0.003। त्यामुळे या क्रमिकेमध्ये 2 पदांमधील फरक सारखा येत नाही म्हणून वरील क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही। गणित क्रमांक 4, जर एका अंकगणित श्रेणीसाठी T4 बरोबर 12 आणि T5 बरोबर 14 असेल तर त्या श्रेणीचा साधारण फरक किती। T4 बरोबर 12, T5 बरोबर 14 म्हणून D काढताना T5 मधून T4 वजा करायचे म्हणून D बरोबर 14 वजा 12 बरोबर 2 म्हणून साधारण फरक हा 2 आलेला आहे। गणित क्रमांक 5 मध्ये A बरोबर 5, D बरोबर 4 तर T8 काढा। या ठिकाणी आपल्याला Tn बरोबर A अधिक n वजा 1 D हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे म्हणून T8 बरोबर A च्या जागी 5 अधिक n च्या जागी 8 वजा 1 आणि D च्या जागी 4। अशा प्रकारे T8 बरोबर 5 अधिक कंसामध्ये 8 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 4 म्हणून T8 बरोबर 5 अधिक 8तून 1 गेले 7 राहिले गुणिले 4 म्हणून T8 बरोबर 5 अधिक 7 चौक 28, T8 बरोबर 28 अधिक 5 बरोबर 33। अशा प्रकारे उत्तर T8 बरोबर 33 आलेलं आहे। गणित क्रमांक 6, पहिले पद 10 आणि 10वे पद 40 असलेल्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज किती। आता या ठिकाणी T1 बरोबर 10 आणि Tn बरोबर 40 आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला Sn बरोबर n/2 कंसामध्ये T1 अधिक Tn कंस पूर्ण या सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे म्हणून n च्या जागी 10 घ्यायचे म्हणून S10 बरोबर 10/2 T1 च्या जागी 10 लिहून अधिक Tn च्या जागी 40 लिहायचे म्हणून S10 बरोबर 10ला 2 ने भागले तर 5 येणार। अशा प्रकारे S10 बरोबर 50 गुणिले 5 बरोबर 250 येतोय। पुढील प्रकरणे अर्थनियोजन। गणित 1, पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधांचं GSTचा दर 12% आहे तर CGST व SGSTचा दर किती असेल। GSTमध्ये CGST आणि SGST यांचा दर हा नेहमी सारखा असतो आणि CGST आणि SGST हा GSTच्या निम्मा असतो म्हणून CGST
बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GST, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 1/2 गुणिले GSTची किंमत 12. अशा प्रकारे CGST आणि SGST काढताना 12चे निम्मे 6 येते, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 6%. गणित क्रमांक 2. एका वस्तूवरील SGSTचा दर 10% असेल तर त्या वस्तूवरील CGSTचा दर किती? या ठिकाणी CGST आणि SGSTचा दर हा सारखा असतो, म्हणून CGST हा 10% असणार आहे. गणित क्रमांक 3. जर GSTचा दर 18% असेल तर 200 रुपये किमतीच्या आईस्क्रीमच्या खोक्यावर किती GST आकारण्यात येईल? म्हणून GSTची रक्कम बरोबर 200 गुणिले 18/100. 100च्या टेबलमध्ये 200 हा 2 नंबरला येतो, म्हणून 2 गुणिले 18 बरोबर 36. अशा प्रकारे 200 रुपये किमतीच्या आईस्क्रीमच्या खोक्यावर 36 रुपये GST आकारण्यात येईल. गणित क्रमांक 4. एका शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. जर तो शेअर 10% अधिमूल्यावर असेल तर त्याचा बाजारभाव किती? या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य या सूत्राचा उपयोग करावा लागणार आहे, म्हणून बाजारभाव बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20 रुपये होईल. गणित क्रमांक 5. CGST आणि GST यांमधील संबंध समीकरणाच्या स्वरूपात लिहा. उत्तर आहे CGST बरोबर 1/2 गुणिले GST. गणित क्रमांक 6. CGSTची रक्कम 15 रुपये आहे तर GSTची रक्कम किती? या गणितामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की CGST आणि SGSTची किंमत ही GSTच्या निम्मे असते, म्हणून GST हा डबल असणार, म्हणून GST बरोबर 2 गुणिले CGST, म्हणून GST बरोबर 2 गुणिले 15 बरोबर 30 रुपये. गणित क्रमांक 7. एका वस्तूची करपात्र किंमत 800 रुपये आहे तर 5% दराने त्या वस्तूवर किती GST भरावे लागेल? या ठिकाणी GST रक्कम बरोबर 800 गुणिले 5/100, म्हणजे 100च्या टेबलमध्ये 800 हे 8 नंबरला असणार, म्हणून 8 गुणिले 5 बरोबर 40 रुपये. म्हणून एका वस्तूची करपात्र किंमत 800 रुपये आहे तर 5% दराने त्या वस्तूवर 40 रुपये GST भरावा लागेल. गणित क्रमांक 8. अजय इलेक्ट्रॉनिक्सने एक विद्युत उपकरण खरेदी करताना 2000 रुपये इतका GST भरला. ते उपकरण किरकोळ व्यापाऱ्याला विकताना 2500 रुपये इतका GST वसूल केला, तर या व्यवहारातील आउटपुट टॅक्स किती? या ठिकाणी GST रक्कम ही 2500 रुपये आहे आणि इनपुट टॅक्स हा 2000 आहे, म्हणून GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स या सूत्रानुसार GSTची रक्कम 2500 बरोबर आउटपुट टॅक्स वजा 2000. अशा प्रकारे आउटपुट टॅक्स हा 2500 अधिक 2000 बरोबर 4500 रुपये होईल.